संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, लोकसभेचे एकेकाळचे आमचे सहकारी अशोकराव मोहोळ, खासदार नवनीत राणा, आमदार सलवा खोलके, शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, भाऊसाहेबांच्या संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, आजचा हा सोहळा एका दृष्टीने ऐतिहासिक सोहळा आहे. 125वी जयंती ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये, संसदीय कामामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि वैदिक धर्माच्या संबंधीचं विश्लेषणपूर्ण लिखाण केलं, अशा एका थोर तत्ववेत्याचं आपण या ठिकाणी स्मरण करतो. हा जो जयंतीचा उत्सव आहे, एका दृष्टीनं शेती आणि शिक्षण या क्षेत्राचा एका महामानवाचं क्षेत्र आहे. भाऊसाहेबांची पार्श्वभूमी ही ग्रामीण आणि शेतीची होती. शिक्षणाचा ध्यास होता आणि देशामध्ये शिक्षण घेऊन थांबले नाहीत. जगाचे उत्तम विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्राचं जे ओळखलं जातं ऑक्सफर्ड, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची पदवी ही त्यांनी धारण केली. आणि परत आल्याच्या नंतर ऑक्सफर्डमधून शिकून आल्यावर साहजिकच शेतीमध्ये लक्ष घालण्याची इच्छा फार लोकांची असते असं नाही. पण भाऊसाहेबांनी परत आल्याच्या नंतर शेतीच्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं. तिथं आधुनिकता कशी आणता येईल यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं आणि देश पातळीवर कृषी क्षेत्रामध्ये योगदान देण्याची संधी ज्यावेळी त्यांना मिळाली, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये, याच्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं. शेती खात्यामध्ये राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मलाही मिळाली. आणि दिल्लीच्या माझ्या 10 वर्षाच्या शेती खात्याच्या वास्तव्यामध्ये अनेक जुन्या कागदांच्यावर, अहवालांच्यावर निरीक्षण करत असताना भाऊसाहेबांचं योगदान हे त्याच्यामध्ये प्रकर्षानं दिसत होतं, जाणवत होतं. शेतीच्या क्षेत्रात जे दुनियात बदल होत आहेत, देशात बदल व्हायला पाहिजे, याचं चित्र एक शेतकऱ्यांच्या नजरेसमोर यावं यासाठी स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा सगळ्यात मोठं राष्ट्रीय प्रदर्शन कृषीविषयक हे भाऊसाहेबांनी दिल्लीमध्ये आयोजित केलं. ज्याला जवाहरलाल नेहरूंची भेट होती, राजेंद्र प्रसादांची भेट होती. एवढंच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्रपती आयसेनहॉवर, रशियाचे राष्ट्रपती खुश्चेव, चीनचे राष्ट्रपती या जगातल्या नेतृत्वानं
त्या ठिकाणी भेट दिली आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांची दृष्टी, त्याचं दर्शन हे त्या सगळ्या लोकांना झालं. आणि हे काम भाऊसाहेबांनी आयुष्यभर केलं. त्यांच्या मनामध्ये काळ्या आईची सेवा करणारा, त्याच्याशी समजत होणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने त्यांचा आधार होता. त्यांच्यासाठी आपलं आयुष्य द्यावं, त्यांच्यासाठी आपलं ज्ञान द्यावं, ही भूमिका अखंडपणानं भाऊसाहेबांनी केली. आणि हे सगळे करत असताना शिक्षणाचं महत्त्व समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचावं या भावनेनं शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या उत्तम संस्थेची ते निर्मिती केली. हजारो मुलं शिकवली, त्यांच्याचा आत्मविश्वास वाढवला आणि खेड्यापाड्याच्या लोकांना त्यांचं जीवन, त्यांची घरची संस्कृती ही बदल करण्याच्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम हे भाऊसाहेबांनी शिवाजी एज्युकेशनच्या वतीने केलं. आणि त्याला आज 125 वर्ष होतात त्या सगळ्या कामाच्या संबंधीच्या अशा त्या महापुरुषाच्या जयंतीच्या संदर्भात विदर्भामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये काही लोकांनी काम केलं. त्याचं अखंड स्मरण हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. भाऊसाहेबांचा आदर्श घेऊन अनेकांनी या क्षेत्रामध्ये काम केलं. आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर पंढरीनाथ पाटील तेही संसदेचे सभासद होते. पंढरीनाथ पाटलांनी शिक्षण आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये लोकांच्यामध्ये एक प्रकारची जाण ही निर्माण केली. आणि ही करत असताना ते अखंडपणानं सांगत की मला जी काही प्रेरणा मिळाली ती प्रेरणा भाऊसाहेबांच्या विचारातून, कर्तृत्वातून, कामातून ही मिळाली. आणि म्हणून त्या बुलढाण्याच्या परिसरामध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं. आणखी एका व्यक्तीचे आठवण मला होते. ते बुलढाणामध्ये ताराबाई शिंदे एक भगिनी, पण त्या भगिनीने समाजाच्या शेवटच्या माणसाच्या शिक्षणाच्यासाठी, महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्यासाठी आपल्या आयुष्याचा फार महत्त्वाचा कालखंड हा त्यांच्या काळामध्ये दिला. आणि त्यांचाही आदर्श हे भाऊसाहेब होते. असे अनेक नवीन विचारानं वाहून घेणारे कर्तृत्वात माणसांची मालिका ही भाऊसाहेबांच्या प्रेरणेतून आपल्याकडे तयार झाली. आणि त्याचा परिणाम आज एक प्रकारचं सामाजिक परिवर्तन झालेलं आज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मी काही इथं अधिक बोलण्याच्यासाठी उभा नाही. नितीन गडकरींनी अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितल्या. ते सांगत असताना जे काही बदल करायचे, जे बदल होत आहेत, जे दुनियामध्ये चित्र दिसतंय, त्याही संबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलं. मला स्वतःला आनंद आहे की भाऊसाहेबांनी हे जे काही काम केलं त्या सगळ्या कामाची नोंद घेऊन त्यांचं काम पुढं चालू ठेवण्याच्यासाठी हर्षवर्धन देशमुख असतील, त्यांचे सहकारी असतील, हे अखंडपणानं प्रयत्नाची फरा करता करतात. त्याचा उपयोग एक दृष्टी असलेली नवी पिढी ही तयार होण्याच्यासाठी त्यांची मदत होईल याचा पुरा विश्वास मला आहे. इथे येण्याच्या पूर्वी माझ्या ध्यानात आलं की याच्यात माझाही सन्मान आहे. मी हर्षवर्धनला विचारले की याच्यामध्ये माझा सन्मान करायची काही आवश्यकता नव्हती, पण त्यांनी एखादी गोष्ट ठरवल्याच्या नंतर ते कोणाचं ऐकत नाही असा माझा अनुभव आहे जुना. आणि त्यामुळं त्याच्याबरोबर मला काही उपयोग नव्हता. त्यांनी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं माझाही सन्मान या ठिकाणी केला. काम करत राहावं, लोकांना मदत करत राहावी, जे राज्य आणि देश बदलण्याच्यासाठी हातभार लावावा
हे सूत्र आम्ही लोकांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, त्याच्यामध्ये भाऊसाहेब देशमुख असतील, त्याच्यामध्ये कर्नल भाऊराव पाटील असतील किंवा राष्ट्राचे जुने प्रागतिक नेते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांच्यापासून आम्हा लोकांना एक प्रकारची दृष्टी आणि प्रेरणा मिळालेली आहे. आणि त्यामुळे हा जो काही सत्कार सन्मान या ठिकाणी केला, त्या सन्मानाच्या पाठीमागं या महान विभूती यांचा दृष्टिकोन हाच माझ्यासमोर कायम राहिलेला आहे. आणि तो दृष्टिकोन ठेवूनच काम करत राहणं हे माझं कर्तव्य आहे. ते समजून मी करेन तेवढाच विश्वास या सत्कारनिमित्ती म्हणून तुम्ही माझी निवड केली, त्यासाठी निवड करण्यावर देऊ इच्छितो. हे देत असताना तुम्ही एक 5 लाख रुपयाचा धनादेश आज या ठिकाणी माझ्याकडे दिला. मी विचार करत होतो की याचं काय करावं. मला नंतर माझ्या आईचं स्मरण झालं. माझी आई शारदाबाई पवार त्यांचं नाव, आज ती हयात. तिने आईसोबत शेती केली, खेड्यामध्ये. आम्ही मुलं सगळी पुण्याला शिकायला होतो आणि आमच्या मातोश्री खेड्यामध्ये राहून रोज सकाळी आमचं जेवण तयार करून एस टीच्या बसनी पुण्यामध्ये पाठवत असत. आम्ही व्यवस्थित अभ्यास करतो का नाही हे पाहत असत आणि आम्हा सगळ्यांना शिक्षित करण्याचं काम तिने मोठ्या प्रमाणात केलं. आणि त्याचा परिणाम आज आम्ही लोक खेड्यातनं आलो खरा, पण वडील बंधू लॉचे ग्रॅज्युएट झाले, नंबर 2चे बंधू MSc ॲग्री झाले, त्यांना पद्मश्री मिळालं. नंबर 3चे बंधू हे मिर्झाबादीचे इंजिनियर झाले इंग्लंडमधनं. 4 नंबरचे बंधू अमेरिकेमध्ये जाऊन, इंग्लंडमध्ये जाऊन आर्किटेक्चरची मास्टर डिग्री करून त्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम केलं. माझे धाकटे बंधू महाराष्ट्राचं सकाळ नावाच्या एका वृत्तपत्राचे अध्यक्ष आहेत. ते त्यांचं काम त्या ठिकाणी करतात. आणि या सगळ्यांना शिक्षित करण्याचं काम घरची शेती बघून मातोश्रींनी केलं. आणि त्या मातोश्रीचा आदर्श हेच सगळे होते की जे महात्मा ज्योतिबा फुले असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, अशा अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आणि म्हणून ही काही 5 लाखाची जी रक्कम तुम्ही दिली, मी त्याच्यामध्ये हर्षवर्धन देशमुखांना एक सूचना करतो. या 5 लाखामध्ये आणखी एक 15 लाखाची भर घालून ती रक्कम 20 लाखाची करण्याचा माझा संकल्प आहे. आणि 20 लाखाचं करून विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना उत्तम शेती करणारी भगिनी, महिला शेतकरी, हिची निवड त्यांनी करावी आणि तिच्या व्याजातून तिचा सन्मान करून कष्ट करणाऱ्या महिलेचा सन्मान समाज करतो हा आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा. त्यासाठीच ही रक्कम आणि त्याच्यात अधिक जी भर घालणार आहे ती रक्कम मिळून त्याच्या व्याजातून हा उपक्रम आपण या ठिकाणी चालवावा. माझी खात्री आहे की आमच्या असंख्य भगिनी या अखंडपणानं उन्हातान्हाचा विचार न करता कामावर कष्ट करतात, शेतीत घाम घालतात, त्या सगळ्यांना या उत्कृष्ट शेतकरी म्हणून महिलेचा सन्मान केलेला असेल ती महिला त्यांच्यासमोर आदर्श ठरेल. ते काम संस्थेनं करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या लोकांचा सन्मान या ठिकाणी केला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.